हे हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री गावकर आहे। सो लवकरात लवकर जावा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी आली होती शॉपिंगला, मुलुंडच्या मार्केटला मी गेली होती शॉपिंग करायला। सो मी इथे वन पीस बघत होती, वन पीस जे की शॉर्ट वन पीस मध्ये मला पाहिजे होतं। सो वन पीस बघत होती आणि हे बाकीचे वन पीस पण खूप छान होते, फुल मध्ये पण खूप छान असे वन पीस होते। त्याच्यानंतर हे टी शर्ट बघा, टी शर्ट किती मस्त आहेत। ह्या ताई माझ्यासोबत होत्या, माझ्यासोबतच त्या आलेल्या। सो त्यांनीच माझा व्लॉग शूट केलेला होता आणि खूप छान छान टी शर्ट आहेत आणि ह्यांची प्राइस 250 वगैरे आहे। सो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण जाऊ शकता आणि मुलुंड मार्केटला आणि टी शर्ट वगैरे घेऊ शकता। परत हे वन पीस ड्रेस वगैरे पण आहेत। सो ते 650 पासून स्टार्टिंग आहे, ते पण घेऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर ह्या बॅग्स होत्या 100 रुपीजला या बॅग्स आहेत। सो अशा बॅग्स पण तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर म्हणजे बाकीच्या पण बॅगा आहेत तिथे। सो तुम्हाला जी आवडते ती बॅग तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर मग आम्ही गेलो, हे शॉपिंगचं पूर्ण म्हणजे व्लॉग आम्ही हे केला, शूट केला, जे की म्हणजे कुर्ता सेट्स वगैरे होते। इथे मला एक कुर्ता सेट्स आवडला तो, सो मी कुर्ता सेट घेतलेला, टी शर्ट घेतलेले, असे खूप सारे म्हणजे कपडे घेतलेत। सो म्हणजे कारण मार्केटला गेल्यावर स्ट्रीट शॉपिंग खूप छान करता येते आणि बघून बघून कपडे पण घेता येतात आणि खूप छान छान कपडे असे भेटतात पण, आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे पण म्हणजे कपडे भेटतात। सो स्ट्रीट शॉपिंग करायला म्हणजे गेली होती तर सो मला जे आवडत होतं ते मी घेत गेली। सो त्याच्यानंतर बघा इथे खूप छान कुर्ता सेट लागलेत आणि कुर्ता सेट आत्ताच्या ह्याला तर बेस्टच आहेत। कुर्ता सेट खूप छान दिसतोय, बघा कसा दिसतोय। आणि मग त्याच्यानंतर मग मी गेली होते, त्याच्यानंतर मग मी पूर्ण म्हणजे कपड्यांचंच तुम्हाला हे कपड्यांचं मार्केट आहे, चपला आहेत, बॅग्स घ्यायच्या असतील तर बॅग्स पण आहेत तुम्हाला। हे आता होळी आले तर पिचकारी, कलर्स वगैरे सगळं होतं। त्याच्यानंतर भाजी वगैरे घ्यायची असेल तर भाजी पण होती। आणि त्याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट, आपले मेकअप आर्टिस्ट येतातच त्याच्यामध्ये, सो त्यांना हे ज्वेलरी वगैरे लागतं। सो ज्वेलरी पण आहे इथे, बघा कशी खूप छान छान ज्वेलरी आहे। परत ते हे पण होते, भाजी पण बघा भेटते इथे। भाजी पण म्हणजे भाजीची रेंज पण खूप छान म्हणजे असं व्यवस्थित होती, एकदमच हाय रेंजमध्ये नाही, खूप कमी किमतीत पण चांगली भाजी भेटत होती। त्याच्यानंतर होलीचे टी शर्ट घेतले आम्ही छोट्या बाबूला। त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण मार्केट फिरलो। पूर्ण मार्केटमध्ये काय काय आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटेल, जसं की कुर्ता सेट्स, टी शर्ट, टॉप, पॅन्ट वगैरे सगळं हे सगळे होते। ते इयरिंग्स बघा किती मस्त मस्त आणि मोठे मोठे इयरिंग्स आहेत। त्याच्यानंतर मग हे कपड्यांचंच मार्केट लागलेलं आहे। 100 रुपीजमध्ये टॉप भेटत होते तिकडे, पण सगळे तुम्हाला चूज करून घ्यायचे होते। आणि त्याच्यानंतर हे बघा ड्रेसेस किती छान आहेत, व्हरायटी पण खूप छान आहेत। त्याच्यानंतर ब्लाऊज पण जर तुम्हाला पाहिजे असेल रेडीमेडमध्ये ब्लाऊज पण इथे भेटतात, खूप छान ब्लाऊज आहे, बघा किती क्वालिटी छान आहे। परत त्याच्यानंतर इयरिंगची क्वालिटी बघा किती छान आहे। त्याच्यानंतर मग आम्ही तिथे आतमधल्या साईडला गेलो आणि तिथे पण खूप छान असं म्हणजे मार्केट होतं। हे बघा इथे भाजी पण अशी कटिंग करून ठेवलेली, ती पण 20 रुपयाला भेटते तुम्हाला। तुम्ही मुलुंड मार्केटला गेला तर 20-20 रुपयाला अशी कटिंग केलेली भाजी पण तुम्हाला भेटणार आहे। जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर मग इथे हे टॉप्स होते, शॉर्ट कुर्तीवाले पण अवेलेबल होते। आणि त्याच्यानंतर मग हे आपले जे वन पीस असतात ना, वन पीसमध्ये पण समोरच्या साईडला खूप छान असा वन पीस लावलेला, हा खूप छान असा वन पीस होता, मला तर खूपच आवडला तो वन पीस बाबा। त्याच्यानंतर हे लटकन, जर तुम्हाला म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या दोरीला जर लटकन लावायचं असेल तर ते लटकन पण इथे अवेलेबल आहे, तुम्ही लटकन पण घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्वेलरी, ब्रायडल ज्वेलरी पण अवेलेबल आहे। ब्रायडल ज्वेलरी कितीपासून स्टार्टिंग आहे? 500 पासून स्टार्टिंग आहे। सो ती पण तुम्ही मुलुंड मार्केटला घेऊ शकता। साऊथ इंडियन ज्वेलरी, महाराष्ट्रीयन ज्वेलरी, अशा सगळ्या ज्वेलरी आहेत इथे। आणि मग आम्ही डिस्कस करत होतो की म्हणजे हे लटकन आपल्याला लागतील का, म्हणजे हेअरस्टाईलला वगैरे लागतात ना। सो त्यासाठी आम्ही डिस्कस करत होतो की कशाला लटकन वगैरे लागतात। आणि परत बाकी म्हणजे हेअरस्टाईलला पण लेस ब्रेड वगैरे बनवतो, त्यासाठी लेस लागते। सो ते पण आम्ही बघत होतो। इथे छोट्या मुलांचे कपडे पण खूप छान होते आणि खूप छान छान व्हरायटी आणि खूप छान छान त्यांचे असे डिझाईन्स पण खूप छान छान होते। त्याच्यानंतर बघा इथे लेहंगा सुद्धा भेटणार आहे तुम्हाला, जर लेहंगा बघायला गेलात अफोर्डेबल रेंजमध्ये असेल तुम्हाला। आणि इथे ड्रेस सेट पण ठेवलेले आहेत, तसं तुम्ही ड्रेस पण घेऊ शकता।
कुर्ता पण घेऊ शकता, कुर्ता सेट्स पण घेऊ शकता, साडी हवी तर साडी पण तुम्हाला अवेलेबल आहे आणि तुम्ही म्हणजे बार्गेनिंग करून घेऊ शकता। असं नाही की म्हणजे कसं हे करून घेतलं तर तुम्ही बार्गेनिंग वगैरे केली तर खूप छान रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि मार्केट आहे शेवटी बार्गेनिंग करणं हा मुलींचा स्वभावच आहे, त्यामुळे बार्गेनिंग ही करावीच लागते। त्याच्यानंतर मी कलर घेतले, कलर घेतल्यानंतर मग आम्ही पुढे निघून आलो स्टेशन साईडला। आमची झाली होती शॉपिंग आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो स्टेशनला। सो ही ट्रेन पहिली आम्ही सोडली आणि त्याच्यानंतर जी सेकंडवाली ट्रेन होती ती आम्ही पकडली, सेकंडवाली, आणि हा फोटो काढलेला तिकडे। सो आणि म्हणजे हे सगळं मी तिथे शूट केलं आणि ह्या बोलत होत्या आम्ही शॉपिंग केली। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।